पब्लिक डिमांड जो थी मेरे मेरे से, जो नॉर्मली लोग बोल रहे थे कि थोड़ा एक तो वीडियो तो डालो मराठी में। तो आज मराठी में है। तो नॉर्मली जे आपण कुंडलीमध्ये दोष बोलतो किंवा योग बोलतो, नॉर्मली कुठला दोष नसतो. तर जे बदनाम योग आहेत फॉर एक्झाम्पल, त्यांना आपण दोष म्हटलं नाही, त्याला योग म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ज्युपिटर राहू, मतलब गुरु राहू जर एकत्र असेल कुंडलीमध्ये कुठे पण, तर तो काय दाखवतो, अनकन्व्हेन्शनल थिंकिंग किंवा अनकन्व्हेन्शनल नॉलेज दाखवतो. आधीच्या काळामध्ये काय होतं की तो कोण अनकन्व्हेन्शनल विचार करायचा त्याला त्रास व्हायचा का, कारण की एक ट्रेडिशन, ज्युपिटर काय आहे की तो एक ट्रेडिशन प्लॅनेट आहे. गुरु जो आहे तो एक ट्रेडिशन प्लॅनेट आहे. ट्रेडिशन प्लॅनेट असल्यामुळे त्याला काय व्हायचं की परंपरेने जे चाललेलं आहे ते. पण आपण आज जर बघतोय, आपण हे जे काय करतोय, लाईट इलेक्ट्रिसिटी म्हणा, काही त्या सुखसुविधा उपभोगतोय, हे राहूमुळे उपभोगतोय. कारण राहू अनकन्व्हेन्शनल प्लॅनेट आहे आणि तो देण्यामध्ये, त्या गोष्टी देण्यामध्ये त्याचा अग्रेसर असतो. तो ज्युपिटर राहूला बदनाम करण्यात नॉर्मली काय बोललं जातं, गुरु चांडाळ योग. आता हे काय आहे की त्याच्या ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु राहू एकत्र बसले किंवा गुरु राहूचा संबंध, ट्राईनचा संबंध, म्हणजे गुरुपासून 5व्या किंवा 9व्या स्थानामध्ये जर राहू असेल किंवा राहूपासून तो सेम सिच्युएशन, राहूपासून गुरु जर 5व्या किंवा 9व्या स्थानामध्ये असेल तर काय होतं की तो संबंध बनवतो, तो गुरु राहूचा संबंध बनला जातो. तर गुरु राहूच्या ह्याला काय करण्यात येतं, तो अनकन्व्हेन्शनल आहे, म्हणजे ह्याचे विचार त्या परंपरागत चालणाऱ्या गोष्टींपासून थोडे वेगळे आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये पण ह्या व्यक्तीचं थोडंसं किटपिट होऊ शकते की ज्या गोष्टी आधीपासून चालत आलेल्या तर ह्या गोष्टींना तो क्वेश्चन करतो. आणि प्रॉपर लॉजिकल क्वेश्चन, कारण की राहू लॉजिकचा प्लॅनेट आहे, त्याला लॉजिक पाहिजे की हे जे करतात ते हे का करतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आधीच्या काळामध्ये जेव्हा बोलायचे की ज्युपिटर राहूवाल्याने एक रेमेडी म्हणून की तू त्या स्थानापासून बाहेर जा, म्हणजे त्याला घर निकाला बोलायचं, म्हणजे तो स्थान परिवर्तन आपण ज्याला आता बोलतो. लांब गेला, घरापासून लांब गेला किंवा जन्मस्थानापासून लांब गेला तर या माणसाला जास्त त्याचं फळ मिळू शकतं. दुसरं ह्याचे अनकन्व्हेन्शनल थिंकिंग आहे, त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि नवीन गोष्टींमध्ये त्याचं काम करणं या व्यक्तीला चांगलं आहे. मी परत सांगतो, जो गुरु राहूची शांती वगैरे करून काही होणार नाही. ह्याला तुमची कुंडली जी आहे ती प्रॉपरली तुम्हाला सांगते की कुठल्या गोष्टी कशा करायच्यात आणि कसं त्याला बॅलन्स करायचं आहे. आता कोण समजा फॉर एक्झाम्पल जॉब करतो, तर त्या जॉबमध्ये सक्सेस नाही भेटत आहे, मग त्याला जॉब सोडून पण नाही शकत आहे, अशा सिच्युएशनमध्ये तो आहे. मग त्याला असं सांगायचं की तू जे जॉब करतो त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्किल शिकून तू त्याला अपग्रेड करून दुसरीकडे जॉब बघणं किंवा असं काहीतरी करण्यामध्ये तुझा रस असेल तर ते करू शकतो का, कारण की राहू इज अनकन्व्हेन्शनल प्लॅनेट, ऑल्सो न्यू थिंग्स. ज्या नवीन गोष्टी आहेत त्या त्याला आवडतात, ज्या कधी बघितल्या नाहीत, जे त्या परंपरेत बसत नाहीत वगैरे अशा. म्हणून गुरु राहूवाल्यांना त्रास व्हायचा. फॉर एक्झाम्पल जर तू गुरु राहूचं प्रॉपर एक्झाम्पल बघशील तर स्वामी विवेकानंदांकडे पण होतं ते, परमहंसांकडे पण होतं ते, ओशोंच्या ह्याच्यात पण आहे ते. म्हणजे अशी खूप मोठी माणसं होऊन गेली की त्यांच्या कुंडलीमध्ये ते योग दिसतात. तर त्यांचं काय झालं की त्यांचं तो योग असल्यामुळे त्यांनी तो एवढं काम केलं आणि ओळखलं त्या गोष्टीला की आपल्याला हे करायचं आहे. कोणी असा विचार करणं की मी माझ्या धर्माचा प्रसार बाहेरच्या देशामध्ये करून जाईन, तर ते तसंच आहे ना. तर कुठल्याही माणसाने घाबरण्याची गोष्ट नाही की बा तर माझ्या कुंडलीमध्ये गुरुचांडाळ योग आहे तर मी माझं आयुष्य खराब होईल वगैरे किंवा काहीतरी गडबड होईल. प्रश्न एवढाच आहे, तुला अनकन्व्हेन्शनल गोष्टी किंवा अनकन्व्हेन्शनल नॉलेज मिळणार, तर त्या नॉलेजचा जो उपयोग आहे तो देण्यासाठी किंवा काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा तुझ्या स्वतःचं चांगलं करण्यासाठी करू शकतो. त्याच्यामुळे त्याला घाबरण्याचं किंवा काय असं काय नाही आहे. फक्त हाच आहे की ह्याचे विचार आहेत ते नॉर्मल लोकांना, जे परंपरागत आतापर्यंत चालू आलेले आहेत ते त्यांना कळणार नाही आहेत, ते नाही समजून घेणार. तर त्याच्यामुळे डोकं फोडण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीमध्ये रस घेतला पाहिजे की कुठल्याही नवीन गोष्टी शिकणं आणि ते कळणं. आज आपण जे बघतोय, आपण आता ही लाईट आहे, यूट्यूब चाललं आहे किंवा काही ज्या नवीन गोष्टी बघतो त्या राहूमुळेच चालले. पण ज्याच्या कुंडलीत ज्युपिटर राहू आहे तो अनकन्व्हेन्शनल नॉलेज दाखवतो आणि त्याला ते अनकन्व्हेन्शनल नॉलेज देण्याकडे आणि त्याचा वापर करण्यामध्ये त्याचा पायंडा पाहिजे, म्हणजे त्याला पाहिजे ते त्याने केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की या लोकांना असं कदाचित होतं की कधी कधी काही प्रश्न पडतात, कारण की लॉजिक विचार करतात ना, ह्याच्या मागे हे का, ह्याच्या मागे. तर कधी कधी असं होऊ शकतं की प्रश्न आला कुठला
तर तुम्ही काही यूट्यूब बघत असाल किंवा काय इंस्टाग्रामवर रील बघत असाल आणि तेव्हाच त्याचं उत्तर कदाचित त्याच्यातून मिळून जातं त्यांना. हे अनकन काही राहू इज अ सोशल मीडिया, ठीक आहे. तर तेव्हा असं काहीतरी झालं, अशा गोष्टी काय आल्या डोळ्यासमोर की हा मला प्रश्न पडलेला आहे, त्याला तो प्रश्न त्याला सतावतोय, त्याला तो उत्तर मिळत नाही, तर हा काय करणार, तिथे बघितलं तर अचानक ते उत्तर त्याला तिथून मिळून जाणार. सरळ सरळ नाही मिळणार. तर फॉरेन लँग्वेज, फॉरेनच्या रिलेटेड गोष्टी याला लगेच कळणार या व्यक्तीला. त्यांची फिलॉसॉफी वगैरे, कारण की ज्युपिटर पण फिलॉसॉफी दाखवतो, तर ते त्या गोष्टी त्याला त्या अग्रेसर होणार. जिथे राहतो त्याच्यापेक्षा दुसऱ्या गोष्टी, म्हणजे जिथे राहतो त्याच्यापेक्षा वेगळ्या एक असणार त्या गोष्टी. पण जर त्याने त्याच गोष्टी जर आपल्याच परंपरेत आणल्या आणि त्या थोड्याशा अग्रेसर ठेवल्या, तर त्याचा पण फायदा त्याला होऊ शकतो. आणि अगेन तेच नॉलेज जर तो वेगळ्या पद्धतीने मांडतोय आणि तो आपल्याच कम्युनिटीला चांगलं करायला बघतोय किंवा आपल्या कामाला चांगलं करायला बघतोय, तर हे चांगलं आहे. त्यांना काळजी कुठल्या गोष्टीची घ्यायची, ॲडिक्शन कुठल्याही गोष्टीला लागायचं नाही. ॲडिक्शन जर लावायचं असेल तर ज्ञानाचं ॲडिक्शन लावा, बाकी कुठलंही ॲडिक्शन यांना नाही, तर आता हे बरबाद होणार. आणि ह्यांचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, यांच्या बाबतीत सरळ सरळ काय नसतं, तर तो टॉपला जाणार नाही तर एकदम खराब होणार. नॉर्मल नाही, म्हणजे आता कुठला माणूस बोलतोय ना, तर मला जॉब असेल, लग्न करेल, मुलं होतील वगैरे, जी नॉर्मल स्टॅटिक लाईफ आहे, ह्यांचं नाही आहे. असू शकतं हे सगळं, पण यांना टॉपचा विचारच करायचा. एक तर टॉपला जाणार एकदम, नाही तर एकदम खाली, मध्ये काय नाही. दुसरं, यांना जर ट्रिगर करायचं असेल ना, ज्युपिटर राहूच्या कॉम्बिनेशनला ट्रिगर करायचं, याला समजा तुझा ज्युपिटर राहू आहे आणि जर ट्रिगर करायचं आहे, तर ते होऊच शकत नाही. असं जर तुला सांगितलं, ते करून दाखवणार. असं जर कोणी बोललं हे असं असं आहे, अरे होऊच शकत नाही, हे करून दाखवणार. ती का हिंदीमध्ये आहे ना म्हण, जमीन को आसमान और आसमान को जमीन बना देना, कर सकते हो, हे करतात. असं कुठली गोष्ट नाही यांच्यासाठी इम्पॉसिबल आहे. हे आहे हा, अशी कुठलीही गोष्ट नाही आहे जी यांच्यासाठी इम्पॉसिबल आहे. करू शकतात आणि ते नेचरच्या अगेन्स्ट नाही. मग नॉर्मल बाकी नेचरच्या ह्याच्यात आहेत तर सगळ्या गोष्टी पॉसिबल, काहीही करू शकतात. पण समजून घ्यायचं काय करायचं आहे. आणि ट्रिगर करायचं असेल तर हे करायचं. आता कोणाचा मुलगा आहे आणि तो अभ्यास करत नाही आहे, उदाहरण देतो, अभ्यास करत नाही आणि तो सारखा म्हणजे काहीतरी चाललंय त्याचा, तो मोबाईल बघतो. आजकाल तर लहान मुलं पण मोबाईल बघतात आणि त्याच्यात बिझी राहतात वगैरे, तर तो अभ्यास करत नाही. तर ट्रिगर करायचं असेल ना, काय तू अभ्यास करणार, काय तू मार्क मिळवणार, एवढंच बोलायचं आहे ट्रिगर करायला. नाही टॉपचा आला बघ, तुझ्याकडून हे होणारच नाही, असं एवढं एक वाक्य बोल. जास्त सारखं नाही बोलायचं. मध्ये मध्ये दिसलं ना, असं ट्रिगर केलं ना, मुलगा आहे, लहान मुलगी, मुलगा मुलगी वॉटएव्हर, आता ट्रिगर करायचं असेल, एवढंसं बोललं ना, तो ट्रिगर होणारच होणार नाही, तो करून दाखवणार. मग बोलणार बघ असं असतं. अनइमॅजिनेबल थिंकिंग, अनइमॅजिनेबल लॉजिक, अँड दे कॅन डू एनिथिंग. मी परत सांगतो, हे अजिबात वाईट योग नाही आहे. आधी शांती भिंतीच्या भानगडीत पडू नका, काय करायची गरज नाही. फक्त अनकन्व्हेन्शनल नॉलेज घ्यायचं आणि ते वापरायचं. सरळ सरळ हे आहे की सरळ सरळ नसतं काही. जर तुम्ही बोलाल ना की माझ्या मुलाचं हे असं असं होऊ दे, या वर्षी लग्न होऊ दे, या वर्षी जॉब होऊ दे, या वर्षी मुलं, हे सरळ नाही होणार काय. दुसरं एक अजून, गुरु राहू ज्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र बसले संबंध, जास्त करून एकत्र बसलेत, आता मी एकत्र बसले त्याचं बोलतो, त्यांना त्यांच्या आजोबा पणजोबा, त्यांच्या त्या फादरच्या साईडने जे आहेत पूर्वज, त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना. इट इज अ ब्लेसिंग, ज्याला आपण ॲन्सेस्ट्रल ब्लेसिंग बोलतो ना, ती त्यांना आहे. म्हणून हे लोक, हा जो योग आहे हा एक जनरेशन ब्रेकिंग योग होतो. जनरेशन कर्स, पूर्वजात कुठला शाप आहे तो ब्रेक करायचा आहे, तर या लोकांच्या कुंडलीत, ज्यांच्या कुंडलीत आहे, ही लोक करू शकतात. दुसरा यांचा प्रॉब्लेम येतो फर्स्ट हाफ ऑफ लाईफ. हे लोक विश्वास ठेवतात लोकांवर, यांना फसवणूक होते खूप वेळेला, यांना त्रास होतो. पण
यांना कळतं. मग काही लॉजिक आहे, राहूचं लॉजिक आहे ना, राहू मग लॉजिक ऍक्टिव्ह करतो आणि मग तो काही ज्युपिटर एक चावू दे करूया असं करणार प्लॅन आहे. पण राहू इज अ लॉजिकल प्लॅन. मग तो होतो. आणि तुला अजून एक ह्याच्यामध्ये की राहूला कंट्रोल करण्यामध्ये ज्युपिटरच करू शकतो, बाकी कुठल्या ब्रँड करू नाही शकत कंट्रोल. Right. राहू नतमस्तक होतो केतूकडे आणि कंट्रोलमध्ये राहतो गुरुच्या ज्युपिटरचे. बाकी तो कोणाचा? काही नाही करू शकत. इव्हन शनीच्या समोर पण तो उड्या मारेल, पण शनी कंट्रोल कसा करतो की तू ॲम्बिशियस जास्त होऊ नको, नीट राहा. पण तो करू देत नाही त्याला. पण कंट्रोलमध्ये म्हणजे त्याला डायरेक्शन दिलं. कंट्रोल म्हणजे फक्त कंट्रोल नाही, त्या लॉजिकला, त्या परसेप्शनला, त्या विजनला डायरेक्शन देण्याचं काम आहे ते राहू गुरु करतं. म्हणजे गुरु काय आहे, ज्युपिटर काय आहे, ज्युपिटर आहे पर्पज, राहू आहे विजन. म्हणून ह्यांना मोठाच विचार करावा लागतो. आणि ह्यांना बोललं पण जातं, अरे तू काय इतना बडा सोचता है, तुझे राजा बनेगा. पहिले छोटे से सुरुवात करेगा, नो डाऊट. बट प्रॉब्लेम काय आहे की ही व्यक्ती जे आहे ह्यांना मोठाच विचार करूनच पुढे जायचं आणि काम करायचं. कारण की ह्याच्यामध्ये ते जसं बोललो दोनच गोष्टी होतात, एक तर टॉप नाही तर डाऊन. नॉर्मलमध्ये काहीच नाही, स्टॅटिक काहीच नाही. एक तो टॉप पे जाना है, नहीं तो बर्बाद होना है. टॉप पे जाने का है तो वही सोचने का और काम करने का. म्हणजे त्याच गोष्टीमध्ये त्यांना कुठली गोष्ट पकडली आणि हे असं आहे ना योग. यांना कधी कधी असं म्हणणार एवढं नॉलेज घेतं मी फुटेल की काय. बोलतो ना की नॉलेज तर घेतलंय, लास्ट होईल, इट्स नॉट गुड. म्हणून ते द्यावं पण लागतं आणि त्याच्या बाबतीत काम करावं पण लागतं. म्हणून ज्युपिटर राहू इज अनकन्व्हेन्शनल. फॉरेन रिलेटेड गोष्टी करू शकतो चांगला, कुठलाही फॉरेन. इवन नाव दिस थिंग इज फॉरेन. आपण यूट्यूब वगैरे इट्स अ फॉरेन थिंग. एक छायाग्रह आहे, राहू आहे, तर ते पण म्हणजे सगळ्या गोष्टीचे फॉरेन आहे, जे नवीन आहे ते करून त्याच्यातलं ज्ञान वापरलं आणि ते केलं तर ते बॅलन्स होतं. म्हणजे बॅलन्स करायचं काम इथेच आहे. मग शांती विनंती करत राहिलात आणि काय करत तर त्याचा तेवढा इफेक्ट होणार नाही आणि त्याच्यात काय रस पण. हे आहे ज्युपिटर.